Hello everyone. Today we'll be discuss about that the nephrotic syndrome in childrens. Okay, so it is a like a renal system disorder say. Okay, and nephrotic syndrome म्हणजे काय? Okay, so what is the meaning of nephrotic syndrome? Okay, definition of nephrotic syndrome. I will discuss about that in lecture. So first one, nephrotic syndrome. It is a collection sign associated with the glomerular disorder characterized by like proteinuria, hypoglycemia, okay, hyperlipidemia and edema. Okay, that is called of nephrotic syndrome. Okay, so nephrotic syndrome मध्ये काय होणार की प्रोटीन ची जी रेट आहे ती इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज इन 3.5 ग्राम पर डे. ओके, आणि हायपर लिपिडेमिया म्हणजे त्यामध्ये लिपिडचं फॉर्मेशन इन्क्रीज होणार आहे. ओके, त्यामध्ये आहे 250 mg पर DL. ओके, आणि एडिमा फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार आहे. ओके, हायपो अल्ब्युमिन लेवल सुद्धा त्यामुळे इन्क्रीज होणार आहे 2.5 ग्राम पर DL. ओके, आपण त्याला काय बोलू शकतो? नेफ्रोटिक सिंड्रोम. इन्सिडेन्स रेट जर का आपण बघितला 2 to 7 केसेस पर 1000 चिल्ड्रन्स ॲज पर त्यांच्या कॅटेगरीनुसार ते सफर करतात. ओके, सो हायर रिस्क ऑफ चान्सेस इन आवर कंट्री. ओके, आपल्या कंट्रीमध्ये जास्तच रेट आहे आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, सो एज जर का आपण बघितले यांची तर 1.5 to 6 years चिल्ड्रन्स मध्ये सफरिंग फ्रॉम द नेफ्रोटिक सिंड्रोम. ओके, हे नेफ्रोटिक सिंड्रोम सफर करतात चिल्ड्रन्स. ओके, सो यामध्ये अफेक्टेड कोण आहे? मोर दॅन बॉयज दॅन गर्ल्स इज 2.1 रेशो. ओके, सो बॉयजचा रेशो 2 आहे आणि गर्ल्सचा रेशो 1 आहे. ओके, यांच्यामध्ये अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी आय विल डिस्कस अबाउट दॅट. किडनी कुठे आहे? ओके, किडनी ट्रॅक. ओके, त्यानंतर रिनल पेल्विक कुठे आहे? युटेरस, क्रॉस सेक्शन ऑर राईट किडनी. ओके, सो ॲड्रिनल ग्लँड, कॉर्टेक्स, मेडुला. ओके, हे त्यामध्ये अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे. क्लासिफिकेशन ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम लाईक कंजेनाटल नेफ्रोटिक सिंड्रोम आहे, आयडियोपॅथिक और प्रायमरी नेफ्रोटिक सिंड्रोम आहे, सेकंडरी नेफ्रोटिक सिंड्रोम आहे. ओके, सो कंजेनाटल नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे काय, त्यानंतर आयडियोपॅथिक और प्रायमरी नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे काय, आणि सेकंडरी नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे काय. ओके, आपण हे या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे बघूया. Congenital nephrotic syndrome, like that, it is a rare but serious and fatal problem usually associated with the other congenital abnormality of kidney. It is inherited and autosomal recessive disease. Severe renal insufficiency and urinary infection along with this condition resulting is poor prognosis. Okay, so it is a congenital disorder sign, means like by birth आपल्याला बघायला भेटू शकतो abnormality in kidneys मध्ये. सो यामध्ये काय होणार की कंजेनिटल प्रॉब्लेम फॉर्मेशन होणार आहे चिल्ड्रन्स मध्ये रिलेटेड टू आपल्या किडनीची. ओके, सो इट इज अ ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डरचे लाईक हेरिडिटरी डिसऑर्डरचे. ओके, कंजेनिटल डिसऑर्डरचे लाईक पॅरेंट्स टू चिल्ड्रन्स ट्रान्सफर फॉर्मेशन ऑफ डिसऑर्डरचे. सिव्हिअर रिनल इन्सफिशियन्सी, युरिनरी इन्फेक्शन अलॉंग विथ दिस कंडिशन रिझल्टिंग इज पुअर प्रोग्नोसिस. ओके, सो यामध्ये रिनल इन्सफिशियन्सी आपल्याला बघायला भेटणार आहे सिव्हिअर कंडिशनमध्ये. अँड लाईक दॅट अलॉंग विथ द इन्फेक्शन ऑफ इन युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, अँड ह्यामध्ये जर का बघायला गेलो आपण की प्रोग्नोसिस लाईक क्युरेबल रेट किती आहे, पुअर प्रोग्नोसिस आपल्याला बघायला भेटू शकते कंजेनाटल नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये. ओके, इटोलॉजिकल फॅक्टर्स काय कंजेनाटल नेफ्रोटिक सिंड्रोमचे? लाईक दॅट जेनेटिक म्युटेशन आहे, मॅसिव्ह प्रोटीन्युरिया, स्टार्ट इन फिटल लाईफ, प्रीमॅच्युरिटी, युज्युअली कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीज. ओके, यामध्ये जेनेटिक म्युटेशन म्हणजे लाईक दॅट क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आपण त्याला असं बोलू शकतो, किंवा ॲब्सेन्स ऑफ क्रोमोझोम्स असेल. ओके, मॅसिव्ह प्रोटीन युनिया स्टार्ट इन फिटल लाईफ. ओके, ॲज पर त्यांच्या फिटल लाईफमध्ये किंवा फिटल टाइम पिरियडमध्ये मॅसिव्ह प्रोटीन युरिया म्हणजे इन्क्रीज इन प्रोडक्शन इन प्रोटीन इन फिटल. ओके, फिटसमध्ये. ओके, सो त्याला आपण हा एक इटोलॉजिकल फॅक्टर आहे. प्रीमॅच्युरिटी, युज्युअली कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी. ओके, समटाइम्स कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपल्याला हा बघायला भेटू शकतो. प्रीमॅच्युरिटी मीन्स लाईक बिफोर द और किंवा इनकम्प्लीट जेस्टेशन एज असेल किंवा बिफोर द गेस्टेशन एजच्या अगोदर बेबी बॉर्न झाला असेल. ओके, सो दॅट टाइम पिरियड आपल्याला कॉम्प्लिकेशन बघायला भेटू शकतो. Idiopathic or primary nephrotic syndrome. It is the most common type of about 90% cases suffering from the autoimmune phenomenon. It is a response to immunosuppressive therapy. Subgroup of this type: minimal changes nephrotic syndrome, MCNS 85%, focal sclerosis nephrotic syndrome, FSNS 10%, proliferative nephrotic syndrome, PNS 5%, membranous glomerulonephritis. Okay,
सो यामध्ये आयडियोपॅथिक और प्रायमरी नेफ्रोटिक सिंड्रोम्स लाईक दॅट मोस्ट कॉमन टाईप ह्या ओके रिलेटेड टू काय ऑटो इम्युन फिनॉमिनॉन आपल्याला बघायला भेटू शकतो तर की इम्युनो रिप्रेसिव्ह जे थेरपी आहे ओके लाईक दॅट इम्युनिटी जे ह्या ठिकाणी डिफरन्स बघायला भेटणार आपल्याला ओके अननोन कॉज आहेत आपण असं बोलू की अननोन कॉज आहे पण म्हणजे की डिसीज सफरिंग होतो नेफ्रोटिक सिंड्रोममुळे ओके सो किंवा तो कॉज करतो नेफ्रोटिक सिंड्रोमला लाईक दॅट आता त्यामध्ये सबग्रुप कोणते कोणते मिनिमल चेंजेस ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम ओके सम चेंजेस प्रेझेंट आहे नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये 85%. त्यानंतर आहे फोकल स्क्लेरोसिस नेफ्रोटिक सिंड्रोम प्रेझेंट आहे ओके प्रोलिफरेटिव्ह नेफ्रोटिक सिंड्रोम आणि मेम्ब्रेनस ग्लोमेरुलोनेफ्रायटिस लाईक इन्फ्लॅमेशन ऑफ ग्लोम्युलर ओके minimal changes of nephrotic syndrome like that most common 78 to 80% on electron microscopy effacement of the food process can be seen. Immunofluorescent staining for immune complexes is negative. Okay, so minimal changes मध्ये काय की 78 to 80% will suffering from minimal changes of nephrotic syndrome. It is a food process can be seen या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकते की इमेज बेसिस मध्ये ओके मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन मध्ये ओके जो पण ज्या वेळेला स्टॅनिंग आपण करतो ओके मायक्रोबायोलॉजिकल एक्झामिनेशन आपण त्या ठिकाणी करतो सो आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह कॉम्प्लेक्सेस प्रेझेंट बघायला भेटू शकतात फोकल सेगमेंट ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस अकाउंट फॉर 10 to 50% ऑफ केसेस renal biopsy sample shows scarring or sclerosis or a portion of selected glomeruli which can progress into glomerular sclerosis and tubular atrophy ओके सो या ठिकाणी काय आहे की आपण आयडेंटिफाय कसं करू शकतो लाईक स्क्लेरोसिस केअरिंग असेल ओके किंवा सॅम्पल आपण ज्या ठिकाणी घेतो बायोस्पी रिनल बायोस्पी आपण त्या ठिकाणी करतो सो आपल्याला त्या ठिकाणी फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस बघायला भेटू शकतो मेम्ब्रेनो प्रोलिफरेटिव्ह ग्लोमेरुलोनेफ्रायटिस लाईक्स मोर कॉमनली प्रेझेंट ॲज नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये सो इन्व्हॉल्व इम्युन कॉम्प्लेक्सेस डिपोजिशन ग्लॅन्युलर पॅटर्न सीन ऑन द इम्युनोफ्लोरेसन्स स्टेनिंग ऑन लाईट मायक्रोस्कोपी कॅन सी थिक बेसमेंट मेम्ब्रेन ओके सो या ठिकाणी काय आहे की ग्लोमेरुलोनेफ्रायटिस लाईक नेफ्रोटिक किंवा इन्फ्लॅमेशन ऑफ ग्लोम्युलर्स ओके सो या ठिकाणी काय होणार की प्रेझेंट ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो इन्व्हॉल्वमेंट ऑफ काय आहे की लाईक दॅट इम्युनोफ्लोरेसन्स स्टेनिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे मायक्रोस्कोपीमध्ये आणि ऑन लाईट मायक्रोस्कोपीमध्ये काय बघू आपण की थिक बेसमेंट ऑफ मेम्ब्रेन आहे त्या ठिकाणी ओके दॅट इज कॉल्ड आपण त्याला काय बोलणार मेम्ब्रेनो प्रोलिफरेटिव्ह ग्लोमेरुलोनेफ्रायटिस membranous glomerulonephritis 2 to 4% cases of in children can see thick basement membrane and glandular pattern on immunofluorescence can be primary disease or due to several other causes okay like that glomerulonephritis आपण त्याला असं बोलू शकतो इन्फ्लामेशन ऑफ ग्लोमेरुलस ओके लाईक दॅट त्यात यामध्ये पण काय बघायला भेटणार आपल्याला थिक बेसमेंट मेम्ब्रेन ओके त्यानंतर ग्लॅन्युलर पॅटर्न बघायला भेटणार आहे इम्युनोसप्रेशन्सचं ओके आणि प्रायमरी डिसीज आपण याला आयडेंटिफाय करू शकतो फॉर सिव्हरल अदर कॉज मुळे ओके सो याला आपण मेम्ब्रेनस ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असं बोलू शकतो सेकंडरी नेफ्रोटिक सिंड्रोम आपण या ठिकाणी बघूयात इन विच चिल्ड्रन्स अबाउट 10% ऑफ ऑल केसेस ड्यू टू सम फॉर्म ऑफ क्रोनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस और ड्यू टू डायबिटीज मलेरिया मॅलिग्नंट हायपरटेन्शन हेपेटाइटिस बी इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस ड्रग्स टॉक्सिसिटी लिम्फोमास अँड सिम्फायलस ओके ह्या केसेसमध्ये जर का आपण बघितलं की सम ऑकरिंग केसेस असणार या ठिकाणी की 10% ऑफ सिलेक्टेड केसेसमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे लाईक दॅट यामुळे काय होऊ शकतं की क्रोनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आपल्याला बघायला भेटू शकतो सेकंडरी केसमध्ये लाईक डायबिटीस मलायटिस असेल मलेरिया असेल ओके अँड मॅलिग्नंट हायपरटेन्शन त्या ठिकाणी प्रेझेंट असेल हेपेटाइटिस बी प्रेझेंट असेल ओके इनएफेक्टिव्ह एंडोकार्डायटिस प्रेझेंट असेल ड्रग्स टॉक्सिसिटी असेल लिम्फोमास अँड सिफायलिस असेल ओके सो या ठिकाणी की सेकंडरी कॉज करू शकतात लाईक डिसीज ऑर्डर्स त्याला आपण काय बोलू शकतो सेकंडरी नेफ्रोटिक सिंड्रोम इटोलॉजिकल फॅक्टर्स काय आहेत सेकंडरी नेफ्रोटिक सिंड्रोमचे लाईक इन्फेक्शन्स असेल हेपेटाइटिस बी असेल हेपेटाइटिस सी HIV मलेरिया सिफायलिस ओके त्यानंतर ड्रग्स कोणते कोणते ड्रग्स असू शकतात नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स लिथियम आहे ओके मॅलिग्नन्सीज कोण लिम्फोमा ल्युकेमिया मॅलिग्नन्सी मीन्स लाईक ब्लड कॅन्सर सेल असेल ओके त्यामध्ये लिम्फोमा असेल ल्युकेमिया असेल ओके
ऑटोइम्युन म्हणजे कोणता आहे? सिस्टमॅटिक ल्युपस एरिथ्रोमाटस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. इटोलॉजिकल फॅक्टर्स. एंडोक्राईन मध्ये कोणता असणार? डायबिटीस मलायटस. ओके. त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी. क्लिनिकल फीचर्स आपण या ठिकाणी बघू. क्लिनिकल फीचर्स ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये की फुफिनेस अराउंड द आय और मॉर्निंग. ओके. ज्यावेळेला मॉर्निंगला बेबी स्लीप म्हणून म्हणजे बाहेर येणार. ओके. ज्यावेळेला तू वेकअप करणार. ओके. सो दॅट टाइम आपल्याला ज्यावेळेला त्याची आईज आहे ती आईज मध्ये राऊंड आईज. ओके. और फुफिनेस त्या ठिकाणी प्रेझेंट असणार. लाईक मीन्स की स्मॉल व्हिज्युअलायझेशन ऑफ आय, पण जेचं आयचं जे राऊंड आहे. ओके. सो ते स्वेलिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकणार. ओके. ह्या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता की ज्यावेळेला बेबी सकाळी उठलाय. ओके. सो त्या ठिकाणी त्याला मॉर्निंग फुफिनेस बघायला भेटू शकतो आपल्याला त्यामध्ये. ओके. पिटिंग एडिमा ओव्हर द लेग्स. ओके. सेकंड इमेज मध्ये बघू शकतात की एडिमा प्रेझेंट आहे ऑन द लेग्सवर. प्लुरल इफ्युजन आणि पल्मोनरी एडिमा प्रेझेंट असणार आहे. असायटिस असणार आहे. ओके. असायटिस मीन्स लाईक फ्लुइड त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे बॉडीमध्ये आपल्या. ॲनिमिया असेल. ओके. ॲनिमिया प्रेझेंट असणार. हायपरटेन्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात. डिस्निया, डिफिकल्टी इन ब्रिदिंग असणार. ओके. ESR एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट इंक्रीज असणार. ओके. इंक्रीज इन 100 mm/h मध्ये. ॲनोरेक्झिया त्या ठिकाणी बघायला भेटणार आपल्याला. फटीक, ॲबडोमिनल पेन, डायरिया. ओके. सो या टाईपचे आपल्याला क्लिनिकल फीचर्स बघायला भेटू शकतात इन नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये. आता पॅथोफिजिओलॉजी आपण बघू. डॅमेज ग्लोम्युलर कॅपिलरी मेम्ब्रेन. ओके. ज्यावेळेला इटोलॉजिकल फॅक्टर जे आहे ते अफेक्ट करणार व डॅमेज करणार ग्लोम्युलर कॅपिलरी मेम्ब्रेनला. आणि त्यानंतर लॉस ऑफ प्लाझ्मा प्रोटीन आपल्याला बघायला भेटू शकतो. लाईक अल्ब्युमिन आपल्याला डिक्रीज त्या ठिकाणी बघायला भेटणार. ओके. सो अल्ब्युमिन डिक्रीज झाला, लाईक लॉस ऑफ झाला. सो दोन टाईप मध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. लाईक स्टिम्युलेशन सिंथेसिस ऑफ लिपोप्रोटीनचं सिंथेसिस प्रोडक्शन इन्क्रीज होणार. ओके. आणि आपल्याला हायपो अल्ब्युमिनिया बघायला भेटणार. लाईक की डिक्रीज इन अमाऊंट ऑफ अल्ब्युमिन. ओके. सो सिंथेसिस ऑफ लिपोप्रोटीन जर का झालं तर आपल्याला काय बघायला भेटू शकतो? आपल्याला हायपर लिपिडेमिया म्हणजे की इन्क्रीज इन प्रोडक्शन ऑफ लिपिड. ओके. म्हणजे ज्यावेळेला हायपो अल्ब्युमिनिया आपल्याला आपण बघितला, सो त्या टाइम पिरियड मध्ये काय होणार की ऑस्मोटिक और ऑन्कोटिक प्रेशर जे आहे ते डिक्रीज होणार. ओके. डिक्रीज झाल्यानंतर मग जनरलाइज एडिमा प्रेझेंट असणार. ओके. जे पण फ्लुइड आहे ते एक्सक्रीट आउट न होणार आपल्या बॉडीच्या. सो त्या ठिकाणी फ्लुइड किंवा फ्लुइडचं जे कलेक्शन आहे ते स्टॉप होणार आणि आपल्या बॉडीमध्ये आपल्याला स्वेलिंग ऑफ जे पण आपले हँड्स असेल, ओके, लेग्स असेल, आयज असेल, त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट बघायला भेटणार जनरलाइज एडिमा. ओके. जे पण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो एडिमा. ओके. ऍक्टिव्हेशन ऑफ रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम. ओके. AAC आपण त्याला असं बोलू शकतो. रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम मध्ये ऍक्टिव्हेशन त्या ठिकाणी होणार. सोडियम रिटेन्शन होणार. और लाईक सोडियम आपले एक्सक्रीट आउट होणार नाही बॉडीच्या बाहेर, त्यामुळे हायपरटेन्शन असू शकते. ओके. लाईक दॅट ॲनिमिया आपल्याला बघायला भेटू शकतो किंवा एडिमा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. दॅट इज आपण त्याला काय बोलणार? एडिमा प्रेझेंट असला तर नेफ्रोटिक सिंड्रोम. फीचर्स ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम लाईक नेफ्रोटिक मीन्स लाईक सोडियम डिक्रीज होणार, हायपोनॅट्रेमिया. अल्ब्युमिन डिक्रीज होणार, हायपो अल्ब्युमिनिया. प्रोटीन युरिया मीन्स लाईक डिक्रीज इन प्रोटीन. ओके. इंक्रीज इन प्रोटीन 3.5 ग्राम पर डे. हायपरलिपिडेमिया आपल्याला बघायला भेटू शकतो. रेनल व्हेन थ्रोम्बोसिस RVT. ऑर्बिटल एडिमा. थ्रोम्बोएम्बोलिझम. इन्फेक्शन्स ड्यू टू लॉस ऑफ इम्युनोग्लोबुलिन इन युरिन. coagulability. Okay. Coagulability. Okay. Due to loss of antithrombin in urine. Okay. So antithrombin in urine. Okay. त्यानंतर नेफ्रोटिक सिंड्रोमचे आपण या ठिकाणी इमेजेस बघूया. लाईक एडिमा प्रेझेंट असणार फॉर द फेस, पेल स्किन फीचर्स त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात आपल्याला एडिमामध्ये. हायपरलिपिडेमिया. ओके. इन्क्रीज इन प्रोडक्शन ऑफ लिपिड्स असतील. प्रोटीन युरिया, प्रोटीन इन द युरिन आपल्याला बघायला भेटू शकतो. वॉमिटिंग, एक्सेसिव्ह वॉमिटिंग आपल्याला बघायला भेटू शकतो कारण की फ्लुइड इन्क्रीज झालं आपल्या बॉडीमध्ये, एडिमा प्रेझेंट झालं, त्यामुळे वॉमिटिंग होणार. टॅकिकार्डिया लाईक सोडियम रिटेन्शन असल्यामुळे काय होणार की एक्सिट आउट झालं नाही तर हायपोटेन्शन किंवा टॅकिकार्डिया आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. ओके. स्वेलिंग इन लेग्स आपल्याला नॉर्मल लेग्स आणि स्वेलिंग लेग्स किंवा नेफ्रोटिक सिंड्रोमला ज्यावेळेला कंजेनिटल नेफ्रोटिक सिंड्रोम आहे त्यामधला स्वेलिंग लेग्सचे इमेजेस आहे. ओके. त्यानंतर पेरिओ ऑर्बिटल एडिमा प्रेझेंट असणार आपल्या आईजवर. ओके. पिटिंग एडिमा ऑन लोअर लिम्स म्हणजे आपल्याला बघायला भेटू शकतो.
त्यानंतर बुक पिक्चर्स लाईक एडिमा प्रेझेंट असणार, ॲबडॉमिनल पेन प्रेझेंट असणार त्या ठिकाणी आपल्यामध्ये, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस लाईक डिफिकल्टी इन ब्रिदिंग असणार, URTI अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आपल्याला बघायला भेटू शकतो त्यामध्ये, पेरी ऑर्बिटल एडिमा आपल्याला बघायला भेटू शकतो इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, सो आपण त्या ठिकाणी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन काय करणार, एक्झामिनेशन्स करणार आपण त्यामध्ये. ओके, युरिन एक्झामिनेशन करून सनी. ओके, त्यानंतर आपण मॅनेजमेंट करणार. मॅनेजमेंटमध्ये आपण काय करू, लेट्स गो टू गाईज फॉर द मॅनेजमेंट. स्टेरॉइड थेरपी आहे. रिस्पॉन्स प्रोटीन फ्री युरिन ऑन 3 consecutive days within 7 days. रिफ्लेक्स थेरपी म्हणजे काय करू शकतो आपण त्याला, प्रोटीन पॉझिटिव्ह युरिन ऑन 3 consecutive days within 1 week with edema. Frequent relapsing NS, steroid sensitive nephrotic syndrome with 2 or more relapse in 6 months or more than 3 in 1 year. Steroid dependent like responder who replace while steroid is being taper or within 14 days in the stoppage steroid treatment. Initial responder, no response during initial 8 weeks of therapy. Late non-responder, an initial steroid responder who fails to respond to 4-week treatment in relapse. Okay. त्यानंतर डायटरी मॅनेजमेंटवर आपण जास्त फोकस करणार आहे. सो डायटरी मॅनेजमेंटमध्ये आपण लाईक इंटेक करणार लो सोडियम सॉल्ट, हेल्प विथ स्वेलिंग इन द लेग्स अँड हँड्स. ओके, लॉट्स ऑफ फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, fibers such as whole grains, fruits, vegetables can be help to lower total and low LDL, mean like cholesterol. Okay, low lipoprotein density, lipoprotein cholesterol. Okay, लो फॅट आपल्याला बघायला भेटू शकतो, त्यामधून आपण घेऊ शकतो 1% ऑफ स्किम डायटरी प्रोडक्ट म्हणून, लाईक लीन कट्स ऑफ मीट्स, लेस रेड मीट और मोर चिकन अँड फिश फॉर द प्रोटीन. कारण की प्रोटीन युरिया त्या ठिकाणी बघायला भेटणार, लाईक डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन आपल्याला बघायला भेटू शकते. लिमिट होल एग्स टू 2 per kg weeks using eggs substitutes or whites only. Okay, use lean meats, well trim, poultry, WO skin. Okay, fish, shellfish, beans, nuts. Use healthy oils such as olive oils असेल, canola oils असेल, कोकोनट और सनफ्लावर ऑइल असेल आपण या ठिकाणी इंटेक करू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला मेन फोकस करायचं आहे की आपण इंटेक करायचं आहे लो फॅट, लो सोडियम आणि इन्क्रीज करायचं आहे आपल्याला प्रोटीन. ओके, आपल्या बॉडीमध्ये डायटरी मॅनेजमेंटमध्ये. सो कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये, लाईक असायटिस असणार, प्ल्युरल इफ्युजन. आपल्याला असायटिक मीन्स लाईक काय फ्लूइड आपल्याला बघायला भेटणार इन ॲबडोमनमध्ये, प्ल्युरल इफ्युजन आपल्याला त्या ठिकाणी बघू शकतात. ओके, आपण त्याबद्दल बोलू शकतो की फ्लूइड असणार इन चेस्टमध्ये. जनरलाइज एडिमा आपल्याला बघायला भेटू शकतो. कोऑग्युलेशन डिसऑर्डर असेल, ओके, लाईक आपलं क्लॉटिंग फॅक्टर असेल, ओके, ब्लिडिंग झाल्यानंतर जे कोऑग्युलेशन फॅक्टर त्या ठिकाणी असणार. ओके, लाईक ब्लड रिलेटेड डिसऑर्डर आपल्याला बघायला भेटू शकतो. थ्रोम्बोसिस लाईक ब्लड क्लॉट होणार आपल्या बॉडीमध्ये. रिकरंट इन्फेक्शन आपल्याला प्रेझेंट असणार आहे. ग्रोथ रिटार्डेशन मीन्स लाईक दॅट की इम्प्रूव्हमेंट होणार नाही ग्रोथमध्ये. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डिफिशियन्सी आपल्याला बघायला भेटू शकते. प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन आपल्याला बघायला भेटू शकते इन नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये. सो या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे नेफ्रोटिक सिंड्रोम. ओके, सो आपण हे बघू नर्सिंग मॅनेजमेंट, assessment and document the location and character of the edema. Okay, त्यानंतर आहे मेजर ब्लड प्रेशर विथ द पेशंट lying down and the standing. Immediately report a decrease in systolic or diastolic pressure exceeding to 20 mm per Hg. ओके, सो या ठिकाणी आपल्याला असेसमेंट करायचे, डॉक्युमेंटेशन करायचे, लोकेशन ऑफ एडिमा कुठे, लाईक आईज वर आहे की लेग्स वर आहे. मेजर ब्लड प्रेशर त्या ठिकाणी आपल्याला करायचे, लाईक पेशंट लाईंग डाऊन इन स्टँडिंग अँड. ओके, सो ज्यावेळेला बेबी लाय डाऊन असणार, ओके, किंवा स्टँडिंग असणार, सो आज पर आपल्याला त्यांचं ब्लड प्रेशर काउंट करायचं. ओके, सो इमिडिएटली आपण त्यांचं ब्लड प्रेशर काउंट नाही करणार की लाय डाऊन झाला, ओके, नंतर स्टँडअप झाला लगेच आपण लगेच त्यांचं इमिडिएटली ब्लड प्रेशर केलं. सो या ठिकाणी काय होणार की आपल्याला इन्क्रीज ब्लड प्रेशर बघायला भेटणार 20 mm per Hg मध्ये. ओके, सो या ठिकाणी आपल्याला त्यांना लाय डाऊन करायचंय किंवा सिटिंग डाऊन करायचंय फॉर द ब्लड प्रेशरसाठी. मॉनिटर इनटेक आउटपुट आपल्याला चार्ट बघायचा आहे, लाईक किती इनटेक करतो, किती आउटपुट येतं. वेट द चाइल्ड इच मॉर्निंग ॲज पर रेग्युलर त्यांचे वेट चेक करायचे. आस्क द डायटिशियन टू प्लॅन अ लो सोडियम डाएट विथ मॉडरेट अमाऊंट ऑफ प्रोटीन. ओके, फ्रिक्वेंट चेकअप युरिन फॉर प्रोटीन. ओके, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की युरिनमध्ये किती प्रोटीन प्रेझेंट आहे.
monitor plasma albumin and transferrin concentration of to evaluate overall nutrition status. Provide meticulous skin care to the combat the edema. To prevent the occurrence of thrombophlebitis, encourage activity and exercise to provide an anti-embolism stocking as ordered. Give the reassurance and support to the child and family, especially during the acute phase when edema is severe and the patient body image change. Okay, सो या ठिकाणी स्टॉकिंग असेल. ओके, लाईक दॅट की ज्या ठिकाणी एडिमा प्रेझेंट आहे किंवा एम्बोलिझम प्रेझेंट आहे त्या ठिकाणी आपण स्टॉकिंग लाईक पट्टी आपण त्या ठिकाणी बांधू शकतो ॲज पर तुमच्या लँग्वेजमध्ये, त्याला आपण स्टॉकिंग असं म्हणतो. सो एडिमा प्रेझेंट असल्यामुळे काय करणार की आपण ती फेस पेशंटला लाईक डीप चेंज करणार. ओके, लाईक तिचं बॉडी स्ट्रक्चर. सो त्या ठिकाणी आपल्याला त्याला गाईड करायचं आहे, थेरपी प्रोव्हाइड करायची, इमोशनल. ओके, नर्सिंग प्रोसेस ऑफ चाइल्ड विथ नेफ्रोटिक सिंड्रोम असेसमेंट हे लाईक आपले डिसीज किंवा आपल्याला नर्सिंग केअर प्लॅनसाठी इम्पॉर्टंट आहे. सो या ठिकाणी आपल्याला हा टॉपिक संपलेला आहे, नेफ्रोटिक सिंड्रोम. आपण नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये बघितलं. नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे काय, त्या ठिकाणी प्रोटीन्युरिया आपल्याला बघायला भेटू शकतो, हायपरलिपिडेमिया असेल. ओके, त्यानंतर आपलं एडिमा प्रेझेंट असणार आहे. ओके, प्रोटीन्युरिया त्या ठिकाणी प्रेझेंट असणार, त्याला आपण बोलू शकतो की नेफ्रोटिक सिंड्रोम. त्यानंतर आपण बघितलं क्लासिफिकेशन ॲज पर प्रायमरी, सेकंडरी. ओके, आयडियोपॅथिक, हेरिडिटरी. ओके, त्यानंतर आपण बघितलं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन लाईक साइन अँड सिम्पटम्स. त्यानंतर आपण बघितलं मॅनेजमेंटमध्ये बघितलं आपण डायटरी मॅनेजमेंट. ओके सर, मेडिकल मॅनेजमेंट आणि नर्सिंग मॅनेजमेंट. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे, नेफ्रोटिक सिंड्रोम. आय होप की तुम्हाला सर्वांना कळालं असेल नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे काय. सो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच.